आपण सध्या आहे तर माहिती आहे का आपल्या मजलीवर. चला तर दुसऱ्या मजलीवर जाऊ. बरं का, आपण आलो डायरेक्ट दुसऱ्या मजलीवर आहे आपली जिम. थोडं ऊन खावा कारण का तो उन्हाळा चालू आहे. बैठला नाव तर चला चपल्या ठेवा. जिमच्या आतमध्ये एंट्री मारला होता. फुल गरमी आहे. पहिले चेंजिंग रूममध्ये जाऊ. लाईट लाव, फॅन लाव. 1 2 काढतो सामान म्हणजे आपलं साहित्य काढतो. बॅग काढतो आपली. बरं का, बघू शकता काय नाही रेग्युलरचं साहित्य आहे आपलं. तर चला बाहेर जाऊ आता. तर बघा सध्या कोणी नाही जिममध्ये. आता तरी फक्त 4:45 झाली. येतील आता. 3 दिवस कसे भेटले तर मला तर माहीतच आहे. थोडी तब्येत पण खराब होती. तर शनिवारी जास्त वर्कआउट झालं ना आपली वाट लागते. हे हप्त्यात थोडं कळलं नाही मला किती दिवस गेले काय. म्हणजे भरपूर लवकर गेले आणि आपल्या एडिटिंगचा पण टाइम पूर्णपणे वाट लागली गेल्यामध्ये. आपण काळजी घेऊ. तर एपिसोड आहे आपला 32वा एपिसोड आहे आज. माझ्या हाताला त्रास होते, जुव्या हाताला त्रास. झेंडू बाम लावले तर थोडं फ्रेश झालं. झेंडू बाम तवाच लावले 4 वाजता झाला झेंडू बाम लावून. थोडं थंड दिसते माझा हात. काय होते काय माहिती वर्कआउट करताना. चला पहिला आपण वॉर्मअप करून घेऊ. तर सांगतो तुम्हाला परत आपला एपिसोड आहे 32वा. पहिलं वॉर्मअप करून घेतो. आपलं सगळं सामान खाली ठेवतो बघा. मित्रमंडळ बरं आहे का तुमचं? बरं आहे. आज त्याला त्रास होतोय. बाहेर आले माझं बांधून घेतोय. रेडी आहे आता आपण चेस्ट मारणार आहे. काहीतरी चेंजेस करतो. त्याच्यामध्ये बघा मी पर्सचे अप्पर चेस्ट मारतो, वर चेस्ट डंबलचे मारतो, मिडल चेस्टची मशीन मारतो. 3 झाले ना मशीन पण मारू आणि आपली FLY मशीन पण मारू. दुसरी मशीन आहे ती दुसरी मशीन आहे. प्रत्येकाचे 2-2 मारू. नंतर अप्पर चेस्टचे सेट मारू, लोअर चेस्टचे 6 सेट ॲप्स कार्डिओ मारू. वर भेटू. काय वातावरण आहे भावांनो बघा. सूर्य बाबा आपला नमस्कार. काय बरं आहे का तुमचं? आपलं आता पूर्ण कंप्लीट झालं आहे. जस्ट मारलं, ॲप्स कार्डिओ पण मारलं. थोडं बसून बोलू आपण. थोडी मला कसे तरी होते की आपल्याला काल गॅप पडला आहे. आपल्याला थोडं उचपणा वाटते. उचपणा काढू लवकर लावून घेतो. आपल्याला हँडस्टँड चॅनल लवकरच कंप्लीट करायचं आहे. बरं का, त्याला बांधून घेऊ. तर आपण कार्डिओ बघा 10 मिनिट मारले कारण रेग्युलर मारायचं आहे आपल्याला. काय 10 मिनिट हप्त्याला 1 मिनिट वाढीतो बरं का. मग आपल्यासाठी पण चांगलं. स्टेप बाय स्टेप करू. तकलीफ नका जी बॉडीला. 66ला वेट आणले मी. कमीत कमी मी हाईट माझं एवढं कमी केलंय ना. माझं 70 किलो होतं. फक्त 4 हप्त्यामध्ये 4 किलो कमी केली. विचार करा कसं केलं असं मी. बरं का, तर आपण डाईटला लागलंच आहे. डाईटला केव्हा लागले? 15 तारखेपासून डाईट स्टार्टअप केले. तर बघितलं तुम्ही 66.70 काहीतरी असंच आहे. 3 किलो कमी केलं असं समजून घ्या. पण बघा 15 तारीख म्हणलं तर 2-3 हप्त्यामध्ये आपण 2 हप्ते 2.5 हप्ते झाले. 2.5 हप्त्यामध्ये वेट एवढं कमी केले. डाईट आपण केलेला आहे. नंतर डाईट सांगतो काय काय करतोय का नाही. पहिला आपण हिंदू पुशअप मारून घेऊ. स्टार्टअप करू. न वेळ घालता न टाइम करता. काय पण बोलतोय. स्टार्टअप करू. खोटं नाही बोलत भावांनो. हाताला लईच जास्त त्रास होते. काल मी रात्री अवघड झोपलं म्हणून कधी कधी होत राहते. आपला महिन्यातून होत राहते. जास्त प्रेस पडला ना बी होते आणि अवघड झोपलं तर बी होते. बरं का, माझा हात लईच त्रास होते. तुम्ही बघितला असेल पुशअप मारताना. त्रास झाला का नाही होते का माहीत. तरी चला पहिली एक्सरसाइज घेऊ. सांगतो पहिला सेट मारल्यावर. माझा हात लई दुखते, त्रास होते. मी बघा 1 हाफ मारलं, पण हाफ मारलं मी प्रॉपर मारलं असं मला वाटते. बरंच जास्त होतंय. नाही मी रात्री अवघड झोपले. म्हणजे कसं माहिती आहे का, जास्त पुशअप मारल्यामुळे पण होते असं. पुशअप मारतो मी. सगळे पुशअप मारताना तर पिचकला असेल हात. माझ्या लक्षात आलं. अवघड पण झोपला असेल आणि काल आपण आराम पण केले. बरं पण असं होऊ शकते.
रेस्ट करू आपण. त्याचं नाव आहे वॉल हँड स्टँड पुशअप. माहित असेल पहिलीची व्हिडिओ बघितला का नाही का माहित. आपला 32वा एपिसोड सांगतोय. तर 1 महिना आपल्याला कंप्लीट झाला. तर आपल्याला फक्त 57% फरक दिसतोय मला. कंप्लीट झाल्यावर भेटू. मध्ये ताकदचा काही प्रॉब्लेम नाही. तर माझ्या हाताला त्रास होते उजव्या, पण प्रेस ह्या जास्त म्हणजे कसं माहितीये का, इकडे जास्त दुखते, तिकडे जास्त माझा प्रेस पडतोय. वाटतं की डावा नाही असं वाटते मला, फील होते स्वतःच्या मनाला. तर आपण 4 मारले का 2 प्रॉपर मारले आणि 2 हाफ मारले असं मला वाटते. बरं मध्ये भीती सुटली का, कारण की डाऊन तर झालो ना, होती का नाही स्वतःवर भरोसा नाही. कारण की हात लय दुखते माझा. काय झालं अचानक मध्ये रात्रीच्या रात्रीतून झोपलाय, सगळे पुशअप मारताना कुठतरी अवघड मारलाय. मला पण कळ नाही गेले काय झाले काय नाही. त्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्रास होते तिसऱ्या सेटला. मला मारायचा आहे 5, मला 4 जात नाहीत. आता 5 कसं मारू हा प्रश्न पडलाय मला. प्रयत्न करू आपण, जेवढे गेले तेवढे पर्यंत प्रॉपर मारायचा प्रयत्न करू. सेट मारलो, कानातून आवाज निघतो, सुई निघतोय. आवाज मला कमी होतोय, पहिले जास्त यायचा. सेट मारण्यापूर्वी मला आवाज यायचा आणि हे सेट कंप्लीट झाल्यावर थोडा आवाज कमी येतो. तर पडला शांत वाटते मनाला. आपण 4 तरी प्रॉपर मारले आणि 4 प्रॉपर मारले आणि हाफ मारले 5वा नाही. बरं असं फील केलं मी, काय पण म्हणते काही फरक पडत नाही. फील केलं, संपला विषय. तिसरा सेट कंप्लीट झाला, आपल्याला एक्सरसाइज कंप्लीट झाली. आणि असं पण प्रयत्न केले की दोन्ही बी हातावर जास्त आवाज समान कुणी बी. एक आपण कसं माहिती आहे का, माझं बोलायचा अर्थ की पहिलं उजव्या हाताला जास्त प्रेस पडायचा, ज्या हाताला दुखते त्याच हाताला. आणि मी असं केलं की तिसऱ्या इकडे पण असं म्हणजे कसं माहिती का 50-50% गेलं असं, कारण की जास्त प्रेस पडायचा. फोकस केलं तिसऱ्या सेटला की हाताला आपण समान ताकद द्यावी, विचार केला आणि तसंच झालं. तर एक्सरसाइजला खोटं बोलू या खरं बोलू, वाटलं की मला आता ना 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 पडू नको बरं का. आपल्या सेट जास्त त्रास होते उजव्या हाताला. जेवढं होईल तेवढं आपण दमन तेवढे प्रॅक्टिस कमी करू. आपल्या इंजुरी गंभीर झालं तर नंतर अवघड होऊ शकते. जास्त प्रेस नाही द्यायचं, तेवढं थोडं करू. कारण की असं वाटतच नाही की मला हातावर थांबायचं म्हणल्यावर हात असं आहेसा नाही वाटते, असून बी नाही वाटते, फील होते मला. तर असं झालं. दुसरा सेट बघू. आता पण मला तसंच फील झालं, फक्त थोडं जमल्यासारखं वाटलं मला. जेव्हा हातावर थांबायचा प्रयत्न करतोय त्रास होते मला. जेवढं तेवढं दमन करू, बिंजुरी होईल आपल्याला बरं का. जेवढं झालं तेवढं करू. तिसऱ्या सेटला काय जमत आहे, थोडं कमी होते माझा दुखणं बरं का. बैठला आता मी थांबल तर 2 का 3 सेकंद थांबल तर पडलं खाली, त्रास होत होता. पण नाही, माझं ते एक्सरसाइज कंप्लीट झाले. तर भेटू तिसऱ्या एक्सरसाइजला.
बोलू या खोटं बोलू, मला वाटते की उजवा हात नाहीच. वाटते मी डाव्याच हाताने मारतोय, मला असं आहे परंतु फील होत नाही की उजवा हात आहे. दुसऱ्या सेटला काय होती काय नाही. पहिला सेट बेकार गेला आपला, 6 मारले मी. दुसऱ्या सेट मध्ये बघू काहीतरी चमत्कार करायला पाहिजे ते दुसऱ्या सेटला. आपण केलं बघा, सगळं थोडं फील केलं. मे बी हाताला जास्त ताकद लावायचा प्रयत्न केला, असं 30% झालं, 70% नाही झालं. करू तिसऱ्या सेटला की हाताला जास्त प्रेस लागावी. फक्त बोलणं महत्वाचं आहे. आपली मी आता तसंच केलं, जसं प्रयत्न केलं फोकस तसंच केलं, नाही झालं. उजव्याच हाताला पडतो, त्याला नाही पडत. आपल्याला त्रास होते पण असं होतंय. काय होते का माहीत. आपण झेंडू बम तर लावले आहे, पडले फक्त तडपतोय बरं का. हात तडपतोय. बघू उद्या काय होते काय बरं का. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर नाव आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. तू घेऊ पहिले रेस्ट करतो ना भावा. जमना गेले हातावर होल्ड करा, जास्त त्रास होतोय. प्रयत्न करू. तर पहिल्या सेटला थोडं जमलं परंतु कोपडे बेंड होते, गुडघे पण बेंड लईच होते. काय नाही प्रॅक्टिस असं मला वाटते. गॅप पडल्यामुळे आपला जास्त त्रास होतोय. का होते काय नाही. दुसरं सेट तर आपला बाकी आहे. जास्त त्रास होते मला. ओव्हर बी केलं तर आपल्याला काहीतरी इंजुरी गंभीर होईल. आपण जेवढं होईल तेवढं कमी करायचा प्रयत्न करू त्याला बरं का. तर दुसरा सेट कंप्लीट झाला आहे. तिसऱ्या सेटला त्याचं नाव आहे फ्रॉग स्टँड होल्ड बरं का. तर चला तिसरा सेट घेऊ. बरं आहे का. तर माझं काही चुकलं पैकी तर मला कमेंट करा. तर आपला 32वा एपिसोड संपला आहे. तर घरी जाऊ क्रेडिट आणि वे प्रोटीन घेऊ.